गाइस आज आम्ही दोघंच आहे चालवायला मस्त चालवत आणले त्यांनी हालू घे जरा बघा तर चालू आहे कोडवणामध्ये आणि आज काली तो पूजा होती बिल नंबर 3270 म्हणजे असं नाही केलं की आता त्याला समजा मला गिफ्ट लागले पण मला न देता दुसऱ्या कोणाला दिले दुसरा गिफ्ट काढून नाही ज्याला लागले ना त्यालाच गिफ्ट दिलं मस्त असं काय झालं हॅलो गाईज आणि चला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता चालू तुषारच्या सोबत गाडी शिकायला म्हणजे त्याला गाडी शिकवायला म्हणजे तो शिकणार आहे आणि कोण कोण आहे अजून माहीत नाही. त्यांनी मला आत्ता जस्ट फोन केला होता. काल आमचा प्लॅन झालाच होता की जायचं दुपारी 12 वाजता. आता 12 वाजल्यात. आजचा ब्लॉग म्हणजे लेट शूट करतो आहे तर जाऊ रस्त्यावर त्याच्या घराच्या इथं मग डायरेक्ट त्या गाडी चालू करेल मग कोडबानामध्ये जाऊ आपण. आज बघू कशी चालू होते कारण की काल जिथं कोडबानामध्ये जायचं होतं ना तिकडे पूजा होती म्हणून तिथं रस्ता बंद होता मग तिथं जायलाच नाही भेटलं. आता बघू तयार झालं आहे गाडीने. बाईनी गाडी वगैरे मस्त धुवून झालेली आहे. किती वेळ लागतो बघूया. तो मच्छी वगैरे सुकायला टाकले सुकट आहे आलं वाटतं घरात. चल शेट 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 झोपलंय का? जेवण मिळून झाले बाईचा मी अजून जेवलं नव्हे. चला आला तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो बाहेर. गाईज आज आम्ही दोघंच आहे चालवायला मस्त चालवत आणले त्यांनी हालू घे जरा बघा तर चालू आहे कोडबानामध्ये आणि आज काली तो पूजा होती मस्त वेगळी शिकता इथं पूजा होती काल आणि पूर्ण म्हणजे पब्लिक इथं होती म्हणून रस्ता बंद केलेला. आता कोडबानामध्ये बिल्डिंग क्रॉस केली ना मग कोडबानामध्ये पोहोचू आम्ही. पोहोचलाय देसाई गावामध्ये गाडी शिकत डायरेक्ट देसाई गावामध्ये घाबरले बाई कारण की पहिल्यांदा असे बाहेर आणले गाडी आणि वर्षांच्या घरी पोहोचले आम्ही. दाखवतो तुम्हाला वर्षाचं निश्वरी असेल तर बाबू आहे इकडे बघा मस्त काय काय हे निश्वरींच्या घरी आलेलो. अशीच एक राऊंड मारतो तुषार गाडी चालवतो आणि मस्त आता निघालो आम्ही. येतं का घरी? येते घरी येतं कस का नको जा ऊन पडतं हे जर तिला. चला आम्ही चाललो बाय. बघा आता तुषार फिरवता एक गाडी मस्तपैकी पुढे घे जरा. गाईज निघालो मस्त आता सोहानीला आणायला. मग अशी गेलो होतो तुषारला गाडी शिकवायला मस्त चालवली त्यांनी म्हणजे त्याचा तो चालवता होता शिकवायची गरज नाही लागत त्याला. आता चालू रस्त्यावर तोपर्यंत तुषार भेटायला मला असेल तर घरामध्ये नाहीतर मग गेला असेल रिक्षावर तर मग काय सांगू शकत नाही. आणि कलंबोलीला सुद्धा जायचं होतं मला काम होता. बघू आता जर सोहाने आल्यावर नंतर जायचं की आत्ता जायचं. आता ते तुषारच्याकडे गेल्यावर डिस्कस करतो मग तेव्हाच भेटतो तुम्हाला. हीच बघू शकता तुषारने बघा किती गहू घेतलेत कोंबड्या टाकायला. डायरेक्ट गव्हांची पिशवीच घेतली आणि सर्व कोंबड्या आल्यात बघा. कडकनाथ आणि ते आपले तुम्हाला सांगितलेलंच होतं पायपीसी. तर काहीच मस्त सोहाने आले थोडा वेळ थांबलो आणि तुषारला काही व्हिडिओ फोटो द्यायचे होते ना ते आधी दिले नव्हते मी त्यासुद्धा दिल्या. बघा सोहानी काहीतरी खाते मस्त पैकी काय ते चिपा चिप्स काय आहे. लावून पटापट जाऊ नेहमीप्रमाणे आपल्या एकच डायलॉग कपडे चेंज करू आणि 0 मिनिटात तुम्हाला पुन्हा भेटतोय. हेच निघालोय नाक्यावर जायला. नानाने काहीतरी काम सांगितलं त्याच्या ऑफिसमध्ये जायचं अविका एंटरप्राइजेसमध्ये. बघूया काय आहे ते काम आता तिकडे झाल्यावर समजा कारण फोन सुद्धा नव्हता गेला. नानाने डायरेक्ट पप्पावर निरोप दिलाय. चला तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. चला तर गाईज तिथून घरी आलो आणि लगेच आता फोन आलाय विजय डिजिटलमधून लक्की ड्रॉचा कार्यक्रम आहे. म्हणजे पप्पांना मी दिवाळीमध्ये जो फोन घेतला होता ना त्याचा लक्की ड्रॉ आहे. म्हणजे सर्व मेंबर जेवढे पण मोबाईल घेतलेत ना त्यांना बोलवले म्हणजे इथे नाक्यावरच आहे म्हणून मी चाललोय नाही तर दुसरे कुठे बाहेर असतं तर गेलो नसतं. दाखवतो तुम्हाला कसं काय आहे म्हणजे कोणाला काय काय लागतंय. मी सुद्धा बिल घेऊन चाललोय कारण की त्यांनी फोनवर सांगितलं की बिल सुद्धा घेऊन या. तर डायरेक्ट नाक्यावर जाऊनच तुम्हाला विजय डिजिटलमध्ये भेटतो. इनवॉइस नंबर म्यूजिक बंद इनवॉइस नंबर 3284 3000
3284। भाई मोबाइल नंबर तो आप ही के पास में रहेगा, मोबाइल नंबर हम कैसे बताएंगे? बिल नंबर यहाँ से इसलिए मैंने बताया आपको कब से मैं अनाउंस कर रहा हूँ। अभी हम फोर्थ प्राइस के लिए 150 निकाल रहे हैं। भाई निकालो, ये बोलो है, ठीक है? आप देखिए यहाँ बिल नंबर 3270। 3270। अपने हाथ में चेक कीजिए पहले बिल नंबर क्या है आपका। अगर आपके पास कूपन नहीं है तो अपना बिल नंबर चेक कीजिए, क्योंकि आपका कूपन नंबर और बिल नंबर दोनों भी सेम ही है, क्योंकि हमने जो ये लिखा है आपका इनवॉइस नंबर भी लिखा हुआ है। कोई 3270, ठीक है? 3270 भी लेकर आ जाओ। गाईज निघालो, कारण की एक पण कुपन लागला नाही, 4 कुपन बाहेर लागले आणि एक कुपन अवेलेबल होतं त्यांना लागला. म्हणजे आता चाललोय मस्तपैकी बाहेर निघतो. आणि प्रदीप नावाच्या माणसाला लागला कुपन तो. तर गाईज जस्ट पोहोचलोय घरी आणि 4 गिफ्ट असे लागले ना, ते अवेलेबल नव्हते, पण त्यांना फोन करून दिलं. म्हणजे असं नाही केलं की आता त्याला समजा मला गिफ्ट लागले पण मला न देता दुसऱ्या कोणाला दिले, दुसरा गिफ्ट काढून नाही, ज्याला लागले ना त्यालाच गिफ्ट दिलं. मस्त असं काय झालं. आणि क्राऊड खूप होता म्हणून मी काय जास्त शूट पण नाही गेला तिथं, डायरेक्ट घरी निघून आलो. आणि फक्त एकच असा माणूस तिथे अवेलेबल होता की त्याला गिफ्ट लागलाय आणि त्याला फ्रीज लागलाय. एक वॉशिंग मशीन होती, एक टेबल फॅन, एक वॉटर प्युरिफायर होता आणि अजून एक दुसरं काहीतरी. असे 5 गिफ्ट होते लकी ड्रॉला. आता आले तुषारच्या इथे रस्त्यावर आणि तुषार आहे रिक्षावर. आला का तुम्हाला भेटतो. तर काही मस्त जेवण करून झालेलं आहे. आणि आज काही जास्त ब्लॉग शूट केला नाही, कसा तरी करेल 9-10 मिनिटाचा ब्लॉग बनवायचा प्रयत्न तर नक्की करणार आहे. बघू आता चालू आहे चालायला. आज एकटाच चालू आहे, नानीसा तिकडून येतील समजा. आता तुषारची मम्मी वगैरे ते गेलेत का ना मला माहीत, पण मी चालू आहे. जरा सर्दी झाल्यासारखं वाटतंय. चला तर जाऊ आपण रस्त्यावर, बघू. आज पण पेटवले का शेकोटी. आणि इकडे छोटी आहे, एकटेच बिचारी वाटते, अभ्यास करते. दिसतं का ना तुम्हाला, मला माहीत ना. हे बघा टाटा करतो बघा. हा झोप जा लागे. 12 वाजेपर्यंत ब्लॉग बनवतच असतं. कोण तो? कोण ती? कोण? खाडीची मग मला काम धंदा नाही ना, म्हणा ब्लॉगच. चला तर आपण जाऊ रस्त्यावर. आले वाटतं सर्वजण, कारण की या तिघी इथं बसल्यात म्हणजे चालून आलेले आहेत. तर जाऊ तिथं. नानी संच्या चालू असतील गप्पा, म्हणजे चर्चा रोजची चालू असते. बसतात कट्ट्यावर, मी तुला बोललो ना चर्चा चालू आहे. सगळी त्यांना बसले चर्चा करायला. रोजची चर्चा चालू असते यांची. आज शेकोटी पेटवले, इकडे चर्चा चालू आहे बघा. रोजची चर्चा चालू असतं. आणि शेकोटी पेटवले, छोटीशीच पेटवले आज बघा. तर गाईज मस्त आता आमचा ग्रुप आले. नानीचं तर पहिले चालून आले, मस्त शेकोटी पण पेटवले. सुवानी बसले बघू शकता. आणि आता साहिल वगैरे, चेतना, दिव्या, काव्या, आज जास्त मंडळी आहे. आल्यात तिकडे दिसतच असेल तुम्हाला झाडाच्या इथं बघा. आल्यात अजून अर्धी त्या बाजूला आहेत. आता येत आहेत पटापट, मग तुम्हाला आल्यावर दाखवतो तुम्हाला किती जण आहेत आम्ही. चला तर काही मस्त निघालोय आम्ही चालत. नानीसा आज बस सुद्धा आहे. 2-3 सांगितलं तुम्हाला. लग्न खाऊन आलं तरी आता दुसरा दिवस आहे. आता चाललो पटापट. हा चेतना नाही आली. येते ग 4, 5, 6, 8 जण आम्ही चालायला झालो. आता पटापट जातो. आज पेट्रोल पंपपर्यंत जाणार पूर्ण आणि मग तिथून चालत येऊ आम्ही. मस्त चालून आलो. आता निघालोय. थोडासा वेळ शेकोटी जवळ बसलो. आता निघालोय घरी. तुषार काय झोपला आणि नानीसा इथं येऊन बसल्या सगळी जण. आणि त्या बाजूने आल्या आणि मी आतमधून आलो. तसं त्यांच्या घरात इथून पण रस्ता आणि बाहेरून पण रस्ता आहे. पिऊसांच्या इकडून त्या तिकडून आले. इथं बसल्या समोर सगळी जण. त्याला इथं पण लगेच इथून पण लगे आपण घरी निघू. तर पोचलोय मस्त घरामध्ये. मला आता स्वेटर लावतो. आपली चावी आणणार जायला लागेल समोरती मला. आणि आता एवढे काय खास ब्लॉग येत नाही. उद्या पण जायचं आहे साईबाबाच्या पालखीला कोपरखेरणे गावामध्ये. म्हणजे पप्पांचे सासऱ्यांचे इथं, म्हणजे आमचे मामाच्या इथे. दुसरा मामा त्यांची तर जायचं आहे.
आणि पालखी सकाळी जाणार आहे आणि ती मला सोमवारी सुद्धा खर्डेला जायचं आहे, पण मी जाणार नाही. एक बेबी शोवर पण आपल्याला शूट करायचं आहे. सोमवारी सुद्धा आपल्याला खर्डी शहापूरला जायचं आहे, पण तिकडे काही जाणार नाही. एक बेबी शोवरचा पण आपल्याला शूट आहे, फोटो काढायला जायचं आहे. आणि घर भरणी सुद्धा आहे नानांची, ती सुद्धा कवर करायची. बघू जसं जमेल तसा कवर करतो. म्हणजे जाऊन पहिले टाळं लावतो मग भेटतो. चला तर गाईज पोहोचलाय घरामध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.